मी गणेश कदम, स्मार्ट पुणेकर न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत महेश सुतार. गेले कित्येक वर्ष समाजसेवेतून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. आता नुकतेच प्रवेश केलाय, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची राजकीय वाटचाल काय आहे आणि कधीपासून ते राजकारणात आले किंवा किंवा घरात कसा राजकारणाचा वारसा होता का. भाऊ नमस्कार. नमस्कार, मी महेश भीमराव सुतार. मी पेशाने संगणक अभियंता म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर असून माझी आई मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेली आहे. माझे वडील स्टोअर ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले आहे. तसा माझा राजकीय वारसा काहीच नाही, पण एक समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. या माध्यमातून मी वयाच्या 15व्या वर्षापासून राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये क्रियाशील आहे. पण तुमच्या समोर असेल ना एक कोणी नाही का, यांचा आदर्श घेऊन मी राजकारणात आलोय का, राजकारणात कसे आलं तुम्ही नेमकी? नाही, राजकारणामध्ये येण्याचं कारण माझं असं ठरवून नव्हतं सुरुवातीच्या काळाला. जसं तरुण वयामध्ये मुलांचं असतं की बाबा गावात एखादा नेता असतो, त्याच्या मागे फिरलं पाहिजे. मुलांना क्रेज असते की नाही, हा नेता आहे, आपण त्याच्याबरोबर फिरलं पाहिजे, त्याच्या जवळ गेलं पाहिजे, त्याचं काम केलं पाहिजे. या दृष्टीनेच मी राजकारणात आलो. असा काही अजेंडा घेऊन मी राजकारणात आलो नव्हतो. मग कधीपासून सुरुवात झाली तुमची राजकारणाची? राजकारणाची सुरुवात माझी झाली 2012 नंतर. 2012 नंतर जसं मला कळायला लागलं राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्या, काही चढ उतार अनुभवले. त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या भागामध्ये जो विकास पाहिजे तो विकास कुठेतरी थांबला गेलाय. तरुण मुलं शिक्षणात पुढे जात नाहीये. लोक मूलभूत गरजांसाठी भांडतात आहे. शैक्षणिक गोष्टीसाठी मुलांना फीज किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये अडचण येते. या गोष्टीचा विचार माझ्या डोक्यात रेंगाळत होता. त्यातून मी पुढे असा विचार केला की आपण राजकारणात गेलं पाहिजे, त्या माध्यमातून समाजसेवा केली पाहिजे. पण पक्ष निवडला का फक्त समाजसेवाच करत राहील? नाही, त्यावेळेस असं होतं की पक्ष निवडल्याशिवाय तुम्हाला राजकारणाचं काम करता येत नव्हतं. मी जर सामान्य माणूस म्हणून राजकारणात पुढे गेलो असतो किंवा काम करण्याचं गेलो असतो तर ते मला जास्त अवघड झालं होतं. त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की कोणताही पक्ष चालेल, की आपण त्यामध्ये प्रवेश करू आणि आपण आपल्या भागाचं काम करू. मग कोणत्या पक्षात प्रवेश केला? मी त्यावेळेस सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जसं जसं मी काम करत गेलो, माझ्या लक्षात आलं की पक्षामध्ये विचारधारा महत्वाची असते आणि ही विचारधारा आपल्यापासून जराशी विसंगत आहे. आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये थोडंसं हिंदुत्वाची विचारधारा कमी होती. तो विषय माझ्या कुठेतरी मनात रेंगाळत होता आणि मला असं वाटत होतं की आपण चुकीचा पक्ष निवडलाय. त्यानंतर मला उद्धव साहेबांचा विचार आवडले, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन, की जिथं जातपात नव्हती. राष्ट्रवादीमध्ये बघितलं असेल तुम्ही, एका समाजाचं वर्चस्व आहे. पण मी शिवसेनेकडे असा आकर्षित झालो की बाबा ह्या शिवसेनेमध्ये जातपात चालत नाही आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे चालतो. त्या दृष्टीने मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. कोणत्या साली केला पक्ष प्रवेश? शिवसेनेमध्ये मी 2020 साली प्रवेश केला. तिथून कशी सुरुवात झाली तुमची? शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी आमचे उपशहर प्रमुख होते राजाभाऊ धनकुडे यांच्या मार्फत मी त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि मी सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माझे तरुण मित्र माझ्या बरोबर होते. त्या तरुण मित्रांसाठी काहीतरी करायचं या दृष्टीने मी विचार करत होतो आणि आमच्या भागामध्ये शिक्षणाचा ओढ लोकांमध्ये कशी निर्माण होईल यासाठी मी नंतर शाळेचा विचार केला. त्यामार्फतच मी सनशाईन प्री स्कूल चालू केली. ती आता तिचे 4-5वे वर्ष आहे. म्हणजे बऱ्यापैकी काम चालू आहे आपलं. तुम्ही आता म्हणला जातीवादी पक्ष, तर नेमकं पक्ष आणि जातीवादी कसं काय म्हणते, काय गणित आहे तुमचं? आता मी विचार केला होता की शिवसेना हा जातीवादी पक्ष नाहीये, पण माझ्या आत्ता लक्षात आलं, जेव्हा खरंच निवडणुकीचा कार्यकाळ आला त्यावेळेस असं लक्षात आलं की सर्वच म्हणजे बऱ्यापैकी सर्वच पक्षामध्ये जातीवाद चालतो. म्हणजे शिवसेनेमध्ये 40 वर्ष पूर्वी, म्हणजे 40 वर्षापासून काम करणारे आमचे एक नेते होते. त्यांचा पुतण्या माझ्या बरोबर उमेदवारीसाठी इच्छुक होता, पण ते SC कॅटेगरीचे होते. जेव्हा मी ह्या निवडणुकीच्या प्रणालीमध्ये काम करत असताना मला असं वाटलं होतं की बाबा हे 40 वर्ष काम करतात, ते आज त्यांच्याकडे विचारधारा 40 वर्षापासून आहे, तर पक्ष यांचाच विचार करेन तिकिटासाठी, म्हणजे त्यांना निवडणुकीचं तिकीट देईल. पण जेव्हा जसं जसं तिकीट द्यायची वेळ आलं त्यावेळेस पक्षाने त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही सर्वसाधारणमध्ये उभे राहू शकत नाही, तुमच्या जातीमुळं तुम्हाला ते देऊ शकत नाही. त्या ज्येष्ठ नेत्यांचा मला फोन आला रात्रीच्या वेळी
ते एवढे भावनिक होऊन बोलले, तेव्हाच माझ्या मनाला लागलं की जातीवाद. ते मला म्हटले, की "मला माझ्या जातीमुळे आज पक्ष तिकीट देत नाहीये. माझी काय चूक आहे?" म्हणले, "मी या जातीमध्ये जन्मलो त्याची." पण प्रामुख्याने कोणत्या प्रभागात तुम्ही काम करता? मी प्रभाग क्रमांक 9 बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, राहायला सुतारवाडी. राहायला सुतारवाडी. हो. ओके. तर या भागामध्ये तसं पाहिलं तर मराठा समाजाचं वर्चस्व जास्त आहे. मराठा समाज या ठिकाणी प्रस्थापित आहे. मी मराठा समाजामध्ये येत असून सुद्धा माझा इतर समाजाशी पण जवळीक आहे. म्हणजे आंबेडकरवादी चळवळी संघ माझा संबंध जास्त आहे. मी पहिला तिथला एक सामान्य कार्यकर्ता असेल, जो सगळ्यांची जयंती करतो. बाबासाहेबांची जयंती करतो, अण्णाभाऊ साठेंची जयंती करतो. इतर सगळ्या महान ज्या लोक होऊन गेले त्यांची जयंती साजरी करत असतो. त्यामुळे माझं आंबेडकरी चळवळीशी आणि आंबेडकरची चळवळीशी निगडीत असलेल्या लोकांशी जवळीक आहे. त्या लोकांना माझ्याकडून थोडी अपेक्षा आहे. पण जेव्हा मी शिवसेनेत हा जातीवाद बघितला, तर माझ्या मनाला कुठंतरी वाईट वाटलं. आणि खरं सांगायचं म्हणलं तर जे हिंदुत्वाची संकल्पना माझी परिपक्व झाली असेल, तिथं पाषाण बौद्ध विहारात. हं. मी पाषाण बौद्ध विहारात गौतम बुद्ध जयंतीला जेवायला बसलो होतो. माझ्या शेजारी एक 75 ते 80 वर्षाचा एक गृहस्थ बसला होता. तो जेवता-जेवता मला काय म्हटला होता, की "मला वाटतं दादा तुम्ही ह्या भागामध्ये भगवा फडकावा." त्या माणसाचं बोलणं माझ्या हृदयात घर करून गेलं आणि तिथं माझं हिंदुत्व अजून परिपक्व झालं. मी नंतर चौकशी केली त्या माणसाची. तो माणूस मुंबईचा शिवसैनिक होता. पण आज पक्षाने दाखवून दिले ना, की बाबा जात महत्वाची असते म्हणून. तर तिथं मला कुठेतरी माझं मन मग शेवटी आज भाजपा पक्षामध्ये काही गेलं तरी हिंदुत्व हेच मोठं धरलं जातं जातीवादापेक्षा. मी भाजपा पक्षामध्ये आता तरी अजून तरी अनुभवलं नाही, की बाबा कुठेतरी जात तुमची विचारली गेली का काय गेली. मी अजूनपर्यंत मला माझी जात विचारली नाही. पण भाजपात तुम्ही आता एक 4च दिवस झाले पक्षप्रवेश केलाय. तसं गेलं तर माझं पिंड मूळ संघाचं आहे. माझं प्राथमिक झालेलं आहे. मी जेव्हा लहान होतो किंवा 10वीला होतो तेव्हा माझं प्राथमिक झालेलं आहे. त्याच्यामुळे मी संघाच्या ह्याच्यामध्ये पण वाढलेलो आहे. संघाच्या ज्या विचारधारेमध्ये त्या विचारधारेतूनच माझे संस्कार झालेले आहेत. म्हणजे माझी सुरुवात ही संघातूनच झाली होती. मी शाखा सुद्धा बरेच वर्ष केलेली आहे. शाखेत जात होतो. प्राथमिक केलेलं आहे. प्रथमला जाता-जाता राहिलो. आमचे बंधू आहे सुमित सुतार त्यांनी प्रथम केलं त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर प्रथमला चाललेलो, मी परत आलो. पण तुमची बदनामी केली जाते काय सांगाल? पक्ष नाही ह्या गोष्टीचा मी भरपूर विचार केला. हं. मी ह्या गोष्टीसाठी पूर्ण 2 दिवस घेतले. मी बऱ्याच माझ्या जे वरिष्ठ होते किंवा जे माझे हितचिंतक होते त्यांच्याबरोबर चर्चा केली, की बाबा मी असं-असं करतोय किंवा मी असं-असं माझा पक्ष कुठला नक्की नव्हता, की मी कुठल्या पक्षात जाईन. पण मी माघार घेतोय, असं करतोय. असं चर्चा मी बऱ्याच जणांसंग केली. मी बदनामीची पण विचार केला, की बाबा माझी बदनामी होऊ शकते. पण पण तुम्ही अपक्ष फॉर्म भरला होता ना? हां, मी अपक्ष फॉर्म भरला होता. तो गावाचा विकास व्हावा म्हणून, आपल्या परिसराचा विकास व्हावा. तो माझा आज चंद्रकांत दादा पाटीलवरच्या विश्वासामुळं पूर्णत्वास जातोय कुठेतरी हा विचार करून मी माघारी घेतला. मी आजच्या घडीलाही सांगतोय, की मी आजच्या घडीला सुद्धा काहीही चुकीचं केलेलं नाही. मी चारही कमळाच्या उमेदवारांच्या संपर्कात सुद्धा नाहीये. पैसे घेतल्याचा आरोप होतोय. मी संपर्कात नाहीये एवढं म्हणतोय. संपर्कात नसेल तर पैसे तरी कसे येतील? मी आजच्या घडीला सुद्धा ठामपणे सांगू इच्छितो, की मी कुणाचाही, कुठल्याही उमेदवाराचा ₹1 घेतलेला नाही. तुम्ही पक्षात प्रवेश केलाय भाजपमध्ये. काही त्यांनी आश्वासन दिलंय का? हे पद देऊ. दादा बोलले होते, "तुला मला काय आश्वासन असेल तर तुम्ही 4ही उमेदवारासंग चर्चा करा." माझं एकच म्हणणं होतं, मला काम करायचंय, माझ्या भागात विकास आणायचा आहे, मला स्वतःला काही नको. त्याच्यामुळं मी कुठल्याही वाटाघाटीत गेलो नाही, की कुणासंगही फायद्यासाठी संपर्क केलेला नाही. काही पक्षाने सांगितलंय का तुम्हाला हे पद देऊ? नाही, मी त्या गोष्टीत गेलोच नाही. आजच्या घडीला सुद्धा मी पक्षाकडे एक कशाचीही मागणी केलेली नाही. मग कोणतं हिंदुत्व तुम्हाला बरोबर वाटतंय? ठाकरेंचं हिंदुत्व का भाजपाचं? मला तर संघाचं हिंदुत्व बरोबर वाटतंय. जिथं जात-पात अजून तरी मला आढळलेले नाहीये. तिथे मी सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. मग भाजपात का पक्षप्रवेश केला? भाजपत मी पक्षप्रवेश केला हे चंद्रकांत दादा पाटील, माननीय नामदार कॅबिनेट मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाहून प्रवेश केला. मला दादांकडून पहिल्यापासून खूप अपेक्षा होती आमच्या भागामध्ये. दादा जसे स्थानिक आमदार झाले तेव्हापासून मी त्यांच्याकडे बरेच वेळा
भेटायला गेलो होतो. सुतारवाडी गावामध्ये जेव्हा त्यांनी ऑफिस उद्घाटन केलं, तेव्हा विरोधात असून सुद्धा मी त्यांना गुच्छ घेऊन गेलो होतो, की दादा आमच्या गावामध्ये विकास गंगा घेऊन येतील या दृष्टीने. मला दादांकडून भरपूर अपेक्षा आहे, की आमच्या गावामधील विकास ते पूर्ण करतील. आणि दादांचं ज्या गोष्टी माझ्या कानावर येत होत्या, की दादा विवाहामध्ये मदत करतात किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये मदत करतात. माझ्या काही शाळेतल्या मुलांची तर फी दादांच्या संघटनेतून किंवा दादांच्या ट्रस्ट मार्फत आलेली आहे. मुलींचं शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी दादांनी प्रयत्न केले. तसेच दवाखान्यासाठी दादांनी पुढाकार घेतलाय. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या दादा करू शकतात आजच्या घडीला. ह्या दादांच्या विश्वासामुळे मी आज इथे आलो. खासदाराचा संपर्क मेळावा मी कधीही चुकवला नाही आमच्या भागामध्ये. गेलं दादांकडे कुठली गोष्ट मांडली तर दादा म्हणायचे माझ्या ह्याच्यातून मी काम करून घेऊ. हा त्याचा फॉलोअप त्याची कनेक्टिव्हिटी माझ्याकडे नव्हती त्यावेळेस. त्यामुळे मग ती कामं कुठेतरी थांबत होती. आता ती कामं माझी आणि दादाची कनेक्टिव्हिटी आल्यामुळे पूर्णत्वास जाणार आहे. हा मला विश्वास आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय मी येणाऱ्या काळात नक्की योग्य ठरवून दाखवेन. पण काय विकास राहिलाय सुतारवाडीचा? सुतारवाडीमध्ये सगळ्यात मोठं मूलभूत ज्या गोष्टी असतात, लाईट, ड्रेनेज, पाणी, रस्ता यांचा बोजवारा उडालेला आहे अक्षरशः. मग आधीचे होते त्यांनी काही कामं केली नाहीत का? आणि पाठीमागच्या गोष्टीवरती मी बोलणार नाही. पाठीमागं काय घडलं, काय नाही, कुणाला काय जमलं. कारण येणाऱ्या काळामध्ये आपण कुणाला काय देऊ शकतो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. पाठीमागच्या काळामध्ये काय झालं किंवा काय चुका झाल्या या गोष्टीवरती बोलण्यात आता काही अर्थ नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आपण किती फायदेशीर राहणार आहे किंवा आपल्याला कोण त्रासदायक होणार आहे या गोष्टींचा विचार करून मी आज पुढे जात आहे. मग ट्रॅफिकची समस्या आहे ते कसं बघताय तिकडं? ट्रॅफिकची समस्या आमच्याकडे थोडीशी कमी आहे, कारण आमच्याकडे रस्तेच नसल्यामुळे ट्रॅफिकची समस्या नाहीये. बानेर रस्ते बाले पण छोटे आहेत ना. बानेर बालेवाडीमध्ये आहे, हम्म. पण रस्ते छोटे जरी असले तरी सगळे डीपी पडलेले आहेत. हम्म. ते फक्त पूर्णत्वास न्यायचे ते. डीपीची मार्किंग झालेली आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. काही लोकांना तर पैसे पण गेलेले आहेत, पण ते पुढे जात नाहीये. एक विकासशील नेता जर पुढे आला आणि त्यांनी जर त्याच्यामार्फत काम करून घेतलं तर 100% आमच्या भागाचा विकास वर्षभरात होऊ शकतो. आणि ते करून दाखवण्याचं ध्येय माझ्याकडे आहे, म्हणून मी आज चंद्रकांत दादांबरोबर आहे. त्याची काही ब्लू प्रिंट आहे का तुमच्याकडे? ब्लूप्रिंट माझी नाही आत्ताच्या घडीला, पण माझ्या डोक्यात हेच आहे की सुरुवात केली तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये विकास करू शकतो. कारण गावचा विकास आराखडा हा ज्यावेळेस गाव गेलं पालिकेत त्याच्यानंतरच तयार झालेला आहे. त्याच्यावरती फक्त वर्किंग करायचं राहिलेलं आहे. ब्लूप्रिंट म्हणजे काय असतं वेगळं, की बाबा आपल्या गावामध्ये शाळा पाहिजे किंवा आपल्या गावामध्ये दवाखाना पाहिजे. गावात शाळेसाठी आरक्षण जागा आहे, दवाखान्यासाठी आरक्षित जागा आहे, गावात स्विमिंग पूलसाठी आरक्षित जागा आहे, स्विमिंग पूल तयार आहे. फक्त त्या गोष्टीचं योग्य प्रक्रियेमधून पुढे जाऊन पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. म्हणून मी ब्लूप्रिंट पेक्षा जे आहे तेच करून पुढे जाण्यात जास्त महत्व देतो. पण बानेर बालेवाडीपेक्षा सुतारवाडी थोडं मागासलेलं आहे. कशामुळे राहिले ते? नाही, बानेर बालेवाडीमध्ये पहिल्यापासून राजकीय नेत्यांची ये-जा होती आणि तसं म्हणायला गेलं तर बानेर बालेवाडीच्या आधी सुसरोड पाषाणचा रस्ता झालेला आहे. म्हणजे मागासलेलं नव्हतं ते गाव. सुरुवातीला सगळ्या सुख सुविधा होत्या, पण ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये जे राजकीय उदासीनता सुतारवाडी पाषाणमध्ये निर्माण झाली, योग्य असा नेतृत्व तयार नाही झालं, त्याच्यामुळं ही अडचण आज निर्माण झालेली की पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी ही बानेर बालेवाडीपेक्षा मागास दिसते. म्हणजे माजी नगरसेवकांनी कामं केली नाहीत. नाही, असं नाही म्हणू शकत आपण. त्यांनी त्यांच्या परीने कामं केली, पण सत्ता कुठंतरी महत्वाची असते. बीजेपीची सत्ता होती, त्यांना लिंक नसन मिळाली. आता आपल्याला ती कनेक्टिव्हिटी, तो चॅनल दादांच्या मार्फत मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता मला विश्वास आहे की आपण ती कनेक्टिव्हिटी थ्रू ते काम करू शकतो. उशीर झाला नाही का वाटत पक्षप्रवेश यायला? नाही, उशीर झालाय असं मी कधीच मानत नाही. कारण कुठल्याही गोष्टीला सुरुवात करणं हे महत्वाचं असतं. सुरुवात झाली तर ते काम पूर्णत्वास जाणं आहे. जेवढा उशीर झाला त्याच्यापेक्षा जास्त गतीने काम केलं तर त्या उशिराला पण आपण मागे टाकू शकतो. असं कितीतरी उदाहरणं आहेत समाजामध्ये. तुम्ही म्हणाल पक्षाने जुन्या सहकार्याने तुम्हाला त्रास दिलाय, आता नवीन पक्षात प्रवेश केलाय, ते त्रास देणार नाहीत का? माझे सहकारी जे शिवसेनेतले होते ते माझ्यासाठी भरपूर पक्षात भांडले. सचिन अहिरांसमोर पण भांडले की बाबा त्याला आपण परत पक्षात घेतलं पाहिजे, त्याचं पक्षातलं काम चांगलं आहे.
पण जेव्हा माझे सहकारी त्या पक्षात बरोबर माझ्याबद्दल भांडत होते, तेव्हा पक्षातील जे स्थानिक उमेदवार आहे, जे आता त्यांच्या मिसेस इलेक्शन लढवतात आहे, त्यांनी माझी अशी चर्चा केली, की हा माझ्याकडे पैसे मागतोय. यांनी उमेदवारी माघारी घेतली म्हणून पैसे मागतोय. त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात पक्षाबद्दल किंवा त्या स्थानिक उमेदवाराबद्दल नाराजी निर्माण झाली होती. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी भाजपा नेते माननीय प्रल्हाद भाऊ सायकर यांच्याशी चर्चा केली, की भाऊ मला माघार घ्यायची आहे. पण मला परत आता पक्षामध्ये जायचं नाहीये. माझी इच्छा नाहीये तिकडे जायची. तेव्हा भाऊंनी विचार करून मला भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय सांगितला, की "तू भाजपामध्ये प्रवेश कर. तू तुझ्या कामाच्या जोरावर तुझा निर्णय योग्य ठरवून दाखव." दुसरा विषय ते पक्षासाठी जागले नाही, की बाबा हा वार्ड मेरिटवरती शिवसेनेला आला पाहिजे नव्हता महाविकास आघाडीमध्ये, तो त्यांनी काँग्रेसला दिला. 2017ला जर तुम्ही अभ्यास केला ना, तर काँग्रेसचा हा वार्ड नव्हताच. काँग्रेस का 2017ला उमेदवारच नव्हते लढण्यासाठी. तरी सुद्धा काँग्रेसला 3 आणि शिवसेनेला 1 हे कुठेतरी मला खटकलं. आणि जेव्हा मी माझ्या तिकिटासाठी प्रयत्न करत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की जे इथले वरिष्ठ पुण्यातले होते, त्यांनी माझं नाव वरती जे त्यांचे वरिष्ठ होते, म्हणजे सचिन भाऊ अय्यर होते, यांच्यापर्यंत रिकॉग्नाइज केलं नाही. माझं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही. त्यामुळे मला पक्षाच्या बाबतीत थोडा खेद आहे. जे स्थानिक सगळे सहकारी आहे, ते आज सुद्धा माझ्याबद्दल हळहळ व्यक्त करतात, की महेशने जायचं नव्हतं म्हणून. मला त्याचा अभिमान आहे. दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही माझ्या लक्षात नाही आलं. आता भविष्यात तुम्हाला हे भाजपमध्ये पण त्रास झाला तर? नाही, भाजपमध्ये आता मी काम करतोय ना, तर भाजप हा समुद्र आहे. समुद्रामध्ये मी फक्त एवढंच ठरवलंय, एक थेंब जरी माझ्या सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी गावाच्या परिसराच्या उपयोगी आला, तरी भागाचं कल्याण होणार आहे. आणि मी कधीच स्वतःचा विचार केला नाही संघटनेत काम करत असताना. मी नेहमी पक्षाचाच विचार केलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही, की मला भाजपमध्ये अन्याय होईल. आणि मला चंद्रकांत दादांवरती पूर्ण विश्वास आहे, की ते कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहणारे आहेत. असे कितीतरी दादांची उदाहरण आहे, की सर्वसामान्यातला कार्यकर्ता सुद्धा त्यांनी आज मोठा केलेला आहे. ज्यावेळेस आमच्या भागामध्ये सुद्धा भाजपाची बंडखोरी झाली होती, दादा स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना फॉर्म माघारी घेण्यासाठी सांगत होते. म्हणजे अजून काय केलं पाहिजे पक्ष नेतृत्वाने. आज कॅबिनेट मंत्री असून सुद्धा दादा एवढ्या ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्ते सुद्धा विचार करतात. शेवटी दादा हे करू शकतात ना कार्यकर्त्यावरती. मग ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर कसा अन्याय होऊन दे. बरं, महापालिका निवडणूक आहे आता सध्या. हं, हं. तुमच्या प्रभागाची सर्वत्र चर्चा आहे. हं, निष्ठावंतांना डावललं जाते. हं. काय वाटतं? नाही, निष्ठावंतांना डावललं जाते किंवा नाही जाते ही चर्चा आजच्या घडीला मला नाही योग्य वाटत आहे. पण माझ्या आजच्या घडीला एकच म्हणणं आहे, की तुम्ही विकासाला प्राधान्य द्या. कितीही काही केलं तरी कमळ निवडून येणार आहे. नागरिकांनी एवढंच केलं पाहिजे, की निवडून येणाऱ्या आणि सत्तेकडे नागरिकांनी आपलं मतदान केलं पाहिजे आणि कमळालाच पूर्णपणे मतदान केलं पाहिजे. बरं, एकंदरीत काय वाटतं प्रभाग क्रमांक 9चं वातावरण? एकंदरीत मी आज पण ठामपणे सांगतोय तुम्हाला, की 4ही कमळ निवडून येतील. चंद्रकांत दादांवरती प्रभाग क्रमांक 9चा इतिहास आहे. मी विधानसभेमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा हे फक्त प्रभाग क्रमांक 9 मध्ये 40,000च्या लीडने निवडून आलेले पहिले आमदार आहेत. म्हणजे फक्त प्रभाग क्रमांक 9 मध्येच त्यांना 40,000 प्लस मतदान होते. लीड होतं. त्याच्यामुळे मी आजच्या घडीला पण तुम्हाला सांगतो, की प्रभाग क्रमांक 9 मध्ये फक्त कमळावरच उमेदवार निवडून येतील आणि लोकांना सुद्धा माझं हेच सांगणं आहे, की तुम्ही तुमचं मतदान वाया घालवू नका. कमळालाच मतदान करा. नवीन रचना झालेली आहे प्रभागाची, त्याचा काय फरक पडेल का? नाही, नवीन रचना जरी झालेली आहे ना प्रभागाची, तर ती प्रभागाची रचना समतोल आहे. कमळासाठी तरी भाजपा पार्टीसाठी नवीन रचना झालेली ती समतोल आहे. आज भाजपा पक्ष सोसायटीमध्ये पण तेवढाच आहे आणि स्थानिक लेवलला पण तेवढाच आहे. तर 100% आम्ही प्रयत्न करून ती रचना आमच्यासाठी फायदेशीर करून घेऊ. जाता जाता शेवटचा प्रश्न, आता भविष्यात कसं तुमचं विजन असेल पक्षात? आता मी जो निर्णय घेतलाय तो माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांना पटलेला नाही. आंबेडकरवादी चळवळीतल्या सहकाऱ्यांनी तर माझ्याकडे नाराजी व्यक्त केलेलीच आहे. मी ह्या सर्व लोकांना आणि सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी किंवा प्रभाग 9 मधल्या सर्व नागरिकांना एकच सांगू शकतो, की येणाऱ्या काळात आज चंद्रकांत दादा पाटील हे
अजून 4 वर्ष आमदार आहे, त्याच्या पुढेही राहतील. कॅबिनेट मंत्री आहे, ते उद्याचे मुख्यमंत्री पण होतील. पण मी ह्या 4 वर्षामध्ये मी माझं काम या जोरावरती आजचा माझा हा निर्णय योग्य ठरवून टाकतोय.